विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन कौठा नांदेड येथे मातोश्री स्वर्गवासीय सौ सुलोचनाताई गुरुनाथराव कुरुडे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। इयत्ता 9वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे विद्यापीठ आई या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे हे 4थे वर्ष असून जिल्ह्यातील 120 विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता। ही केवळ एक स्पर्धा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवणाऱ्या तरुण विचारवंतांची चळवळ आहे। विकासाची व्याख्या नव्या युगात नव्याने मांडण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया सदानंद नळगे यांनी दिली। मी सदानंद वेंकटराव नळगे, उपमुख्याध्यापक श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर तथा नवीन कौठा आज मातोश्री स्वर्गीय सुलोचनाबाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। हे आमचं 4थं वर्ष आहे। ही स्पर्धा ठेवण्याच्या पाठीमागला उद्देश की आजच्या या मोबाईल युगामध्ये, मोबाईलच्या क्रांतीच्या युगामध्ये मुलं जे बोलणं कमी आणि फक्त चिन्हाद्वारे, इमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात, तर त्या भावना व्यक्त करण्याची जी पहिलीची पद्धत होती आपली शब्दाद्वारे, ती बंद पडत चाललेली आहे। व या निमित्तानं ते मुलं बोलायला शिकतील, आपले विचार मांडायला शिकतील। त्यामुळे आम्ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। यामध्ये संस्काराचे विद्यापीठ आई, झाडे लावा झाडे जगवा असे मोठे विषय आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत। आजच्या या स्पर्धेमध्ये छोट्या गटासाठी 60 आणि मोठ्या गटासाठी 60 यांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहे। व हा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की संस्थेचे संस्थापक संचालक दिवंगत भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचा त्याग, भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांचा त्याग, तसेच मातोश्री मुक्ताई यांनी त्या काळामध्ये स्वतःच्या हातानं गोरगरीब विद्यार्थ्यांना भाकरी खाऊ घालून शाळा शिकण्यासाठी मदत केली, तो त्याग। त्याचबरोबर ज्यावेळेस शिक्षकांच्या पगारी करण्यासाठी पैसे नव्हते, तसेच अन्नधान्य घेण्यासाठी पैसे नव्हते, त्यावेळेस मातोश्री स्वर्गीय सुलोचनाबाई कुरुडे यांनी स्वतःच्या 10 लाखाचे, त्या काळातले 10 लाख म्हणजे आजची किंमत करा किती असेल, दागिने स्वतःहून संस्थेला दान केले व त्यांनी विकून शाळा चालल्या, पगारी झाल्या। तर हा त्याग न विसरतासारखा आहे। माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या सर्वांचा त्याग खूप मोठा आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी। पण इथं संस्था घडवण्यासाठी, संस्था वाचवण्यासाठी मातोश्री मुक्ताईचा आणि सुलोचनाबाई कुरुडे यांचा त्याग अत्यंत मोठा असून त्यामुळे आज आमच्या संस्थेचं मराठवाड्यात 3ऱ्या नंबरचं वटवृक्ष उभारलेलं आहे। 14 माध्यमिक शाळा, 11 ज्युनियर कॉलेज व वाडी तंड्यावर जवळपास 20 शाळा एवढा विस्तीर्ण असा विस्तार या संस्थेचा झालेला आहे। आणि या पाठीमागं हा जो त्याग माय माऊलीनं केलेला आहे त्याचं स्मरण व्हावं व विद्यार्थ्यांना एक आदर्श प्रस्थापित व्हावा व विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या संस्कृतीतून बाहेर येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्यात, यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी मोठा गट आणि छोटा गट, प्रथम जो येईल जिल्ह्यातून त्यास 3001 रुपये आणि द्वितीय जो येईल त्यास 2501 रुपये प्रमाणपत्र हे असं बक्षीस आम्ही देणार आहोत। सर्व आणि जे पार्टिसिपंट आहेत स्पर्धक त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जात आहे। आज माझी पत्नी सुलोचना कुरुडे यांचा 22व्या पुण्य सुवर्ण दिन औचित्य साधून नांदेडच्या श्री शिवाजी शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 25-26 ठेवण्यात आली आहे। त्याबद्दल शाळेचे आभार मानतो। विशेष आमचे सूर्यकांतराव कावळे मुख्याध्यापक व शिक्षणाच्या ऋणात आहे। स्पर्धेचा विषय ही त्यांनी छान ठेवला आहे, संस्काराचे विद्यापीठ आई। तर याच्यापेक्षाही जास्त मी भाषणात बोललो आधी की बाबा माझी पत्नी आहे म्हणून हा कार्यक्रम ठेवला असं नाही, पत्नीचे उपकार संस्थेवर आहेत। त्याला कारण असं आहे की संस्था आमची गरीब निधी उभारून संस्था उभी केली सुरुवातीला 1953 साली धोंडगे साहेबांनी। तर त्यावेळी पैसे
आम्ही गरीब माणसं, शेका पक्षाचे माणसं निधी करून शाळा सुरू केली, पण शाळा बंद व्हायची वेळ आली. निधी संपल्याबरोबर सरकारी ग्रांट नव्हत्या 5-5 वर्ष, त्यावेळी 5 वर्षाच्या नंतर ग्रांट मिळायची. तर त्या 5 वर्ष शाळा चालवायची कठीण होतं. त्यावेळी शिक्षकाचे पगार रोखले आणि पगार रोखल्यामुळं सगळी ओरड सुरू झाली. शिक्षकांनी आमची उपासमार व्हावी, आम्हाला पगार दिल्याशिवाय शाळेत येत नाही. मग इलाज काय? माझी पत्नी श्रीमंत होती, म्हणजे श्रीमंत घरची होती, त्यामुळे त्यात दागिने खूप होते. आता एकाने सुचवलं की दागिने गहाण ठेवून काय पगार सध्या करा. 4-5 वेळाचा पगार रोखला होता. तर ठीक आहे, मला वाटलं बाबा परत मिळतील आश्चर्याची नाही. काढून दिले दागिने सगळे आणि दागिने मिळून 5 लाख रुपये तर पेमेंट केलं. 5 महिन्याचा पगार होता शिक्षकाचा. तर ते गहाण ठेवलं होतं, त्याचे काही पैसे आम्ही देऊ शकलो नाहीत. त्याचे दागिने डून झाले तिथं. नंतर दुसऱ्याला कॉलेज निघालं. कॉलेज काढल्यावर कॉलेजला अशीच परिस्थिती आली. डोनेशन शेतकरी लोक किती दिलं आहे डोनेशन. 1 वर्षभर आम्ही कसं तरी कॉलेज चालवलं. दुसऱ्या वर्षी कॉलेज बंद पडायची वेळ आली. तर प्राध्यापकाचे पगार नाहीत. तर प्राध्यापकाला 5-5 महिने पगार नाहीत. त्यांनी तक्रारी केल्या विद्यापीठाकडे की आम्ही कॉलेज सोडतो आणि बरोबर नाही, बंद करा कॉलेज. कमिशन आलं कॉलेजचं. कमिशन आल्यावर विद्यापीठाने त्यांनी सांगितलं की बुवा 1 महिन्याच्या त्याचे 4 महिन्याचे पगार द्या, नसता कॉलेजला मान्यता काढून घेऊ आम्ही, अशी धमकी दिली. तुला काय करा आता? तर शेवटी आमच्या माझ्याकडे प्रश्न आला. मी सेक्रेटरी होतो, सचिवालय, आणि माझी बायको सुलोचना चव्हाण, सुलोचना करोडे. तर ती श्रीमंत होती म्हणून दागिने होते. आमच्या आमच्या सासऱ्याच्या नावानं 100 एकर जमीन होती, एवढे श्रीमंत होते. तर म्हणून त्यांनी दिले. तर पहिल्यांदा दिली शाळेच्या भागवलं. कॉलेजच्या प्राध्यापकाचे रुकले 5-5 महिने. त्याला पैशाला होईल. दोडके साहेबांना काय करावं, आता निधी नाही, संपला. मग पुन्हा अजून माझ्यावर मारते. दुसरं कोणी संस्थेमध्ये श्रीमंत नाही. आम्ही तरी काय श्रीमंत होतो काय? पण बायकोचे दागिने वगैरे होते. बायको चांगल्या घरची होती. पुन्हा दागिने गहाण ठेवले. पूर्वीचे खडकोही मिळाले नाही, दागिने परत मिळाले नाही, डून झाले. दुसरे पुन्हा दागिने गेले. असे 10 लाख रुपये बायकोला आमच्या त्या दागिन्याची घातल्याच्या संस्थेमध्ये 1 पैसाही परत मिळाला नाही. फक्त मंगळसूत्रावर सध्या वारली. आता ती जिवंत नाही सध्या. तिची आठवण तरी राहावी कमीत कमी म्हणून मी विनंती केली संस्थेला. तर संस्थेने ते मान्य केलं आणि नांदेडच्या शाळेत आमच्या कावळे साहेब, माझे बंधू वैजनाथराव करोडे या दोघांनी मी मनावर घेऊन हा कार्यक्रम ठेवला. तेव्हा त्या निमित्तानं तिची आठवण राहील. फक्त परत फेर तर करू शकत नाही.